नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात? मजेत ना? आकाशवाणीवरच्या तुमच्या लाडक्या किलबिल कार्यक्रमात मी सीमा तऱ्हाळकर तुमचं मनःपूर्वक स्वागत करते बरं का. बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आज मी असा विषय घेऊन आली आहे की ज्याचा प्रत्येक मुलाच्या सुरक्षिततेशी, आत्मविश्वासाशी आणि भविष्यासोबत थेट संबंध आहे. आपण मुलांना जग दाखवतो, स्वप्नांची उंच भरारी घ्यायला शिकवतो, पण त्यांना सुरक्षित राहण्याचा जो हक्क असतो किंवा सुरक्षित ठेवण्याचा जो हक्क असतो तो शिकवतो का? मला हे पालकांना विचारायचं आहे. आणि आजचाच असा एक छान विषय घेऊन मी इथे आलेली आहे आणि त्यामुळेच आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील अकोला पोलीस माननीय श्री गोपाल मुकुंदे सर. तर या कार्यक्रमात सर्वप्रथम मी सीमा तऱ्हाळकर श्री गोपाल मुकुंदे सर यांचं मनःपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅम. नमस्कार. सर्वप्रथम मला आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि आपल्या सर्व बालमित्रांना तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद मॅडम. मी अकोला जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक सर यांच्या संकल्पनेतून अकोला पोलीस दलामध्ये मिशन उडान ही एक आपली मोहीम जी विद्यार्थ्यांच्या, बालकांच्या, महिलांच्या संबंधाने काढलेली मोहीम आहे आणि त्या मोहिमेचा एक सदस्य या नात्याने मी समुपदेशनाचं काम करतो. गोपाल मुकुंदे सर, जे रोज मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करतात आणि प्रत्येक शाळेत जाऊन ते मुलांना मार्गदर्शन करतात. आणि हो, पोलीस अधिकारी असं म्हटल्यावर घाबरून जाऊ नका बरं का. कारण ते आपल्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत आणि त्यांना देखील लहान मुलांशी बोलायला खूप आवडतं. काय मग, तयार आहात ना? कारण मुलांनो, तुमची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी जबाबदारी. आणि आज आपण त्याचविषयी मनमोकळेपणाने बोलणार आहोत. खरं तर मुलांना खूप छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटत असते, नाही का? ही भीती मुलांना कुठल्या गोष्टींची असू शकते, तुम्ही सांगू शकाल का? कारण की काय होतं की बऱ्याच वेळा मुलांच्या मनात काय चाललेलं आहे ते पालकांना माहिती नसतं आणि मुलंसुद्धा बऱ्याच वेळा ते बोलायला घाबरतात, पुष्कळ गोष्टी बोलायला घाबरतात. तर मुलांच्या मनातील प्रश्न आपण कसे समजू शकतो? मॅम, अगदी चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. मुलांच्या मनामधली भीती, तर भीती ही कशाही पद्धतीची असू शकते आणि छोटे छोटे मुलं जे आहेत आपले, आता आपण जे प्रश्न केला याची सुरुवात जी आहे ते सुरुवात तर सर्वप्रथम आमच्यापासूनच आहे. म्हणजे सर्वप्रथमची भीती जर कोणाची असेल समजा, तर ती पोलिसाची आहे. आणि पोलिसाची भीती असल्यामुळे ज्यावेळेला आम्ही कार्यशाळेच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान लहान मुलांना भेटीला ज्यावेळेस जातो त्यावेळेला सहसा आम्ही ड्रेसवर जातो. म्हणजे आमचा जो युनिफॉर्म आहे पोलीसचा त्यावर जातो आणि तो युनिफॉर्म पाहून तर मुलं पहिलेच घाबरतात. त्यामुळे पहिले तर गेल्याबरोबर तर काही मुलं जे असतात छोटे जे आहेत ते तर काही मुलं पळून जाण्याचा प्रयत्न करतात, काही मुलं रडतात सुद्धा. पण ज्या वेळेला आम्ही त्यांच्यासोबत ड्रेसवर जाण्यामागचा उद्देश असा असते, ही भीतीचं जे मूळ आहे मॅडम, ही भीतीची जी संकल्पना आहे, हे बच्चे पार्टी जी आहे हे कमी बदमाश नसतात. बरोबर. घरी लहानपणापासून मस्ती करणे त्यांचा तो स्वभाव आहे आणि तो स्वभाव असल्यामुळे ते घरी मस्ती करत असतात. आईला परेशान, पप्पांना परेशान, आजूबाजूच्यांना परेशान ते करत असतात आणि त्यांच्या त्या केल्यामुळे तो त्यांचा खेळ आहे, त्यांचा ते आनंद आहे, ते करत असतात. पण कळत नकळत काय करतात मग मम्मी पप्पा, त्यांना कशाची तरी भीती दाखवतात. बरोबर. आता लहानपणी मी नेहमी सांगत असताना म्हणतं की बाऊ आहे, बाऊ तिकडे ना जाऊ अशी आई नेहमी म्हणते. पण नेमकं बाऊ नावाचा शब्द, बाऊ नावाचा प्राणी सध्या तरी मी पाहतो तर कुठे नाही आहे. आणि नेहमी संवादामध्ये पण विचारतो की बा भाऊ आहे का. आणि मुलांमध्ये जर तो भाऊ लहान वयात जर बसवला, एक प्रकारची भीती ते दाखवतात की मुलं जागेवर बसले पाहिजेत, शांत राहिले पाहिजेत, हे आई पालकांचा उद्देश असते. बरोबर. पण कळत नकळत त्यांच्या मनामध्ये भीती बिंबवली जाते. मग ते बाऊ असो, विंचू असो, साप असो. आपण इथं जरी बसलेलो आहे, बालवय असं वय आहे की ज्या बालवयात एखादी गोष्ट जर तुमच्या मनामध्ये बिंबवल्या गेली असेल. आता मी पण लहान आहे, लहान असताना मला सुद्धा आता सध्या जरी म्हटलं आपण की तुम्हाला साप दिसला तर काय करसाल, बरोबर, तर मी सध्या म्हणेल की मी पळून जाईल. कारण माझ्या बालवयामध्ये अशी काही घटना घडलेली असेल, अशी काही गोष्ट झालेली असेल की त्यामुळे मी भीतो.
खरंय. आणि ती भीती अंतर्मनामध्ये गेल्यामुळे ती भीती आयुष्यभर राहते. म्हणजे आयुष्यात म्हातारा जरी माणूस झाला आता समजा पुढे चालून, तरी मला म्हटलं साप तर मी भिणार. कारण काय झालेलं आहे, आपल्याला ती भीती टाकली. आणि ती भीती कधी टाकलेली आहे, बाल वयात, लहान वयात, अगदी छोट्या वयात. मग ती कोणतीही भीती, आता काही मुलांना जागते, मी विचारतो कोणी म्हणजे सापाला, कोणी, आता भाऊचं जर म्हटलं मी उदाहरण, भाऊ नाहीच आहे, पण मुलांना भाऊ आहे, तिकडे जाऊ नये, तिकडे पाळू, ही जी गोष्ट आहे, एखादी काहीतरी मुलांना भीती दाखवायची आणि त्यांना त्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा हाच एक उद्देश हा उद्देश, पालकांचा उद्देश चांगला आहे. अनुभवातून त्यांना शिकलं गेलं पाहिजे. आणि मग कळत नकळत काय करतात पालक, आई बाबा ज्यावेळेला ते ऐकत नाही, तर मग ते आमचीच भीती दाखवून देतात पोलिसांची. आणि पोलिसांची भीती दाखवल्यानंतर मग त्यांना वा दंड आहे, पोलीस आहे, बंदूक आहे, आम्हाला मारतील, पकडून देतील, मारतील, झोडतील, जलात टाकून देतील. मी आता ज्यावेळेला कार्यशाळेत जातो तर मग ते सांगतात, पोलीसवाल्याला कोण भेटतात नाही, मग ते मालतात, झोलतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते त्यांच्या भाषेत चांगल्या पद्धतीनं बोलतात. आणि तशा पद्धतीची भीती त्यांच्या मनामध्ये टाकली जाते. आणि मला एक या माध्यमातून सांगायचं आहे की पालकांनी बाकी सर्वांची भीती टाकावी आमचं काही म्हणणं नाही, परंतु जे पोलीस आहेत, जे सुरक्षा रक्षक आहेत, आणि या सुरक्षा रक्षकांची भीती बालकांच्या मनामधून काढल्या गेली पाहिजे, ती टाकली नाही पाहिजे, असं मला एक या माध्यमातून सांगायचं आहे. बरोबर. खरं तर आपण असं म्हणतो की मुलांनी खरं तर भरभरून बोलायला हवं. आणि मुलांनी जितकं भरभरून बोलायला हवं तितकंच पालकांनी सुद्धा बोलायला हवं. म्हणजे त्यांना वेळ नसतो, बरेचदा ते बिझी असतात त्यांच्या कामांमुळे, पण एक वेळ काढून जितकं मुलांशी बोलता येईल तितकं खरं तर पालकांनी बोलायला पाहिजे. आणि हा जेव्हा संवाद त्यांचा चालेल बिनधास्त तसा, तेव्हासुद्धा मुलं मनमोकळेपणाने बोलतात आणि आपल्या मनातील शंका, कुशंका, भीती ती सगळी ते आपल्या पालकांना एक मित्र म्हणून, आईला मैत्रीण म्हणून ते सांगत असतात, नाही का? तर मुलांच्या सुरक्षिततेविषयी पालक आजकाल खूप जागरूक झालेले आहेत. कारण की समाजात बघतो आपण की बऱ्याचशा घटना घडतात आहे, आणि ज्या अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या म्हणा, अंगावर काट्या येणाऱ्या घटना घडतात. आणि आपण नेहमीच वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. ही जी जबाबदारी आहे ही खरं तर तुमची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. ही पालकांना जागरूक करणं, मुलांना जागरूक करणं आणि त्यांच्या सुरक्षतेविषयी जे तुम्ही सुद्धा पाऊल उचललेलं आहे सर, आणि तुमचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे की तुम्ही सगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांना मोलाचं मार्गदर्शन करता आणि सुरक्षितता कशी जपावी आणि काय महत्त्व आहे हे तुम्ही सांगता. पण याच कार्यक्रमातून आज हे आपल्याला सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे की प्रत्येकाने स्वतःला कसं जपायचं. कारण की प्रत्येकाचा तो एकतर अधिकार आहे स्वतःची सुरक्षा. तर यासाठी मुलांना काय करता येईल? बरोबर आहे. काल संवादाचं जे माध्यम आहे एकदम कमी झालेलं आहे. आई वडील नोकरीवरचे आहेत किंवा त्यांची मुलांची शाळेत येण्याची वेळ, त्यांची वेळ, ड्युटीवर जाण्याची वेळ, हा जो संवादाचा गॅप आहे, हा आम्ही ज्या कार्यशाळा घेतो त्या कार्यशाळेचा हा शेवटचा टास्क आहे की अरे बाबा काय करायला पाहिजे, तर बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. एक बॉडीगार्ड नावाची संकल्पना आम्ही राबवतो कार्यशाळेमध्ये की आपले बॉडीगार्ड कोण. मग ज्यावेळेला आपले बॉडीगार्ड कोण असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित करतो तर कोणी आई म्हणते, कोणी बाबा म्हणते, कोणी आबा म्हणते, कोणी काका म्हणते. पण ज्यावेळेला आम्ही त्यांना बॉडीगार्ड नावाची संकल्पना ज्यावेळेला सांगतो, बॉडीगार्ड म्हणजे नेमकं कोण, तर बॉडीगार्ड म्हणजे असा माणूस की जो आपली सुरक्षा करू शकते. मग त्यात शिक्षक आले, ऑटोवाले आले, रिक्षावाले आले, जे आपल्याला सुरक्षित पोहोचू शकतात, हे आपले बॉडीगार्ड आहेत. आणि जेवढ्या काही गोष्टी होतील, सकाळी उठल्यापासून तोंड धुण्यापासून तर शाळेत जाण्यापर्यंत, शाळेतून घरी येईपर्यंत जेवढ्या काही गोष्टी झाली असेल तर त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या बॉडीगार्डला सांगायला पाहिजे. बरोबर. मग ते बॉडीगार्ड म्हणजे नेमकं कोण, तर मी त्यांना हे सांगतो की बा आपले आई बाबा काका दादा, म्हणजे ज्यांच्यासोबत आपलं चांगलं पटते ते आपले बॉडीगार्ड असू शकतात. अशा पद्धतीने आणि मी तर म्हणेल की जी पण गोष्ट मुलं करतात आहे ती चूक आहे की बरोबर आहे, आईवडिलांना सांगताना तुम्हाला जर त्या गोष्टीची लाज वाटत नसेल तर ती गोष्ट बरोबर आहे. आणि जर तुम्ही ती गोष्ट आईवडिलांना सांगताना जर तुम्हाला कुठेतरी भीती वाटते, सांगू की नको सांगू, लाज वाटत आहे, म्हणजे ती गोष्ट तुम्ही चुकीची करताय. बरोबर आहे. या माध्यमातून मॅडम म्हणजे आपण ज्या वेळेला मुलांमध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून पोहोचतो तर पोलिसांची भीती आम्ही कमी करण्याचा प्रयत्न आमचा असते. आता हा जो संवेदनशील विषय ज्याला मानला जाते, जो विषय घरी बोलला जात नाही, मुलं हे अनुकरणशील असतात, म्हणजे दुसऱ्याचं पाहून करत असतात. आणि नेमकं मम्मी पप्पा एखादं पॉन म्हणा किंवा एखादं वाईट जर पाहण्यात आलं तर मुलींना ते हेडळून जाऊ, हे चल तिकडे, चालला मोठा, काही समजत नाही का तुले. आणि नेमकं तसं केल्यामुळे काय होते, मग मुलांमध्ये अंचून त्याबद्दल हे तयार होते की मम्मीनं असं का म्हटलं. आणि तीच जर त्याला समुपदेशन केलं गेलं, बोलल्या गेलं स्पष्टपणे, तर त्या मुलातली शंका दूर
होते आणि ते शंका मम्मी पप्पा दूर न केल्यामुळे मुलं दुसरा पर्याय शोधतात आणि कळत न कळत मग ते त्याच्या म्हणजे संकटात ते फसतात. त्यामुळे पालकांची जी जबाबदारी आहे ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी येते की मुलगा नेमका आपल्याला काय विचारतो आणि त्याला जर उत्तर येत नसेल, तो असं काही प्रश्न विचारतात मुलं की आपण सुद्धा हे होऊन जातो की ह्यानं आपल्याला असं कसं का विचारलं. पण त्याचं उत्तर जर देता येत नसेल तर माझं म्हणणं आहे की चुकीचं उत्तर देऊ नका, त्याला बाजूला करू नका. आपण थोडं डोकं शांत ठेवा, आजूबाजूला विचारा की माझ्या मुलाने ह्या प्रश्न विचारला होता, आता याचं उत्तर काय देऊ. तर तुम्ही ते विचारून त्यांना द्या. छोटे छोटे मुलं जे आहेत हे काय विचारतील याची गॅरंटीच नाही, भरोसाच नाही आहे आणि ते त्याचं उत्तर जर त्याला दिलं नाही तर तो दुसरा मार्ग शोधतो आणि कळत नकळत तो फसतो त्यात. आणि त्याच्याबद्दल त्याचं आकर्षण त्याचं तयार झाल्यामुळे मग ते मुलं त्या आकर्षणाचे बळी पडतात. मग आमिष आहे त्यापुढे आणि मग ते फसतात अशा पद्धतीचे. जसं तुम्ही की आपण पाहतो की मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवण्यात येतं किंवा दुसऱ्या गोष्टींचं, आणि ते त्या आमिषाला बळी पडतात, नको त्या गोष्टींना सामोरे जातात, नाही का. लहान मुलांना कसं आहे, त्यांना चांगलं बोलणं, त्यांच्यासोबत गोडवा साधणं हे साहजिकच आहे. आणि प्रत्येका मुलासोबत असे करणारे जे लोक असतात किंवा त्यांच्यावर वाईट कृत्य करणारे जे लोक आहेत, ज्याला आपण लैंगिक शोषण असं म्हणतो, हे जे लोक आहेत हे जवळपासचे असतात. यात हा एक मोठा धोका आहे. कारण अपरिचित व्यक्तीसोबत कोणताही मुलगा लवकर जाण्याचा प्रयत्न करणार नाही. पण परिचित व्यक्ती जर आहे, तो जवळचा आहे, नातेवाईकातला आहे, शेजारचा आहे, पाजारचा आहे, दूधवाला, ऑटोवाला, रिक्षावाला, म्हणजे हा जो स्वतःच्या जवळपासचा नात्यातला जो व्यक्ती असते त्याच्यासोबत ते जवळीकता साधतात. आणि अशा माणसाकडून त्यांना जास्तीत जास्त भीती सद्यस्थितीत तरी आहे. कारण गेम म्हटलं तर त्यांना आवडते, चॉकलेट म्हटलं आवडते, आणि त्याच्यापेक्षा भयानक म्हणजे हा मोबाईल जो आहे आपला, मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मोबाईलचं अट्रॅक्शन आहे. आणि मग मम्मी पप्पा जर मोबाईल देत नसतील आणि एखादा काका दादा मामा जर मोबाईल देत असेल तर मग ते त्याच्या जवळीकता ते 100% साधतात. म्हणजे पालकांनी जेवढी जवळीकता साधायला पाहिजे तेवढी जवळीकता त्यांना न भेटल्यामुळे ते दुसरा मार्ग शोधतात आणि ते कळत नकळत त्या चक्रव्यूहात ते फसले जातात. सर, मुलांना अशी ऊब हवी असते, प्रेमाची ऊब हवी असते त्यांना मग ते प्रेम आईचं, बाबांचं, घरातल्या आजी आजोबांचं, असं कोणाच तरी त्यांना प्रेम किंवा अटेन्शन त्यांना हवं असतं. आणि जर त्यांना ते मिळालं नाही तर मग ते दुसरीकडे कुठेतरी शोधतात. तर आपण मुलं आहेत म्हणून त्यांना आपण खूप जवळ घेतो, लाडाने जवळ घेतो. पण हे जवळ घेणं, तर जेव्हा आईवडील जवळ घेतात तो एक स्पर्श वेगळा असतो, किंवा एखादा अपरिचित व्यक्ती जर त्या मुलाला जवळ घेतो आहे तर तो त्याचा स्पर्श काहीतरी वेगळा असू शकतो. याविषयी सुद्धा मुलांना एक जागरूक करायला पाहिजे. मला असं वाटतं की प्रेमाचा, आपलेपणाचा स्पर्श कोणता आहे आणि विचित्र स्पर्श कोणता आहे, ज्याला आपण थोडक्यात गुड टच आणि बॅड टच असं म्हणतो. याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर मॅडम, यामध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हे दोन भाग पडतात. आता मी ज्या वेळेला शाळेमध्ये जातो, वर्कशॉप ज्या वेळेला घेतो आम्ही, तर त्यांना मी हे सांगतो, जर तुम्हाला जर चांगलं वाटत असेल, फिलिंग ज्या आहेत आपल्या त्या जर चांगल्या असतील तर तो चांगला स्पर्श आहे. मग त्यांना बोलत असताना आम्ही त्यांना एखाद्या मुलाला उभं करून त्याला सेकंड वगैरे करतो. सेकंड करणे त्याला काही वाटत नाही. शिक्षक लोक पाठवून शाबासकी देतात, इट्स ओके. म्हणजे विनोदाच्या माध्यमातून मी त्यांना हे म्हणते, आपली म्हातारी कोतारी आजी असते ना रे, मग आजी काय करते, आपल्याला बोलावते, आपली आंघोळ करून देते, माय 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 किती लाडाचा नातू आहे माय, आपल्या पप्पी सुद्धा घेते. मग आपल्याला वाईट वाटते का रे, तर पोरं म्हणतात नाही. मग अशा पद्धतीनं आई बाबा दादा हे जे बॉडीगार्ड आहेत, किंवा आपली तब्येत जर खराब असेल तर डॉक्टरजवळ आपण जातो, आपले पप्पा आपल्यासोबत असतात. त्या ठिकाणी एखाद्या वेळेला जर डॉक्टर जर स्पर्श करत असतील आणि ते जर चांगलं वाटत असेल, चांगलं वाटणे हे लय महत्वाचं ठरते. आता एखाद्या मुलाला आपण गालगुच्या जर पकडला आणि त्याला जर ते वाईट वाटत असेल तर ते पण त्याच्या जीवावर आल्यासारखं प्रकार आहे. आपण बालक आहोत आणि आपल्या शरीराचे आपण मालक आहोत. आणि असं त्यांना ज्या व्यक्ती आपण सांगतो, मी माझ्या शरीराचा मालक आहे, म्हणजे मी बॉस आहे, माझ्या परवानगी शिवाय मला कोणी हात लावू शकत नाही, मग तो कोणीही असो. बालकांच्या लैंगिक शोषणाचा जो कायदा आहे, प्रतिबंधक अधिनियम जो आहे आपला, त्यामध्ये स्पर्श न करता सुद्धा गुन्हाचे प्रकार आहेत, स्पर्श करून सुद्धा गुन्ह्याचे प्रकार आहेत. जसं पॉर्नोग्राफिक इमेज दाखवणे, मुलांना अपशब्दाने बोलणे, त्याच्यासोबत काही टॉन्ट किंवा त्याबद्दल दाखवणे, एखादे पॉर्न सारखे त्याला पोस्टर दाखवणे, बॅनर दाखवणे, म्हणजे स्पर्श न करता सुद्धा, म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून त्याला काहीतरी दाखवणे, अश्लीलतेचा भाव दाखवणे. सायबर ग्रूमिंगचा प्रकार आहे, गेमिंगच्या माध्यमातून. सायबर हॅकिंग ज्याला म्हणतो आपण, तो एक प्रकार आहे. असे बरेच बुलिंगचा प्रकार आहे. म्हणजे असे बरेचशा गोष्टी अशा आहेत की त्या स्पर्श न करता सुद्धा मुलांवर अन्याय अत्याचार होते. प्रश्न असा आहे किंवा आणि मुलांच्या बाबतीत तर हा मोठा प्रश्न आहे की हे ओळखायचं कसं. कधी कधी काय होतं, जसं तुम्ही आता म्हटलं की घरातला व्यक्ती सुद्धा तो असू शकतो,
आहे की नाही. पालकांनाच म्हणजे फार कठीण होऊन जातं. तर मुलांनी हे कसं ओळखायचं? जसं आता एखादा समजा मी जसं म्हटलं आपल्या शरीराचे जे पार्ट आहेत त्याला प्रायव्हेट पार्ट म्हणतो आपण, जसे छाती आहे. आपल्या गावरान भाषेत किंवा आम्ही वराळी भाषेत त्याला सूची जागा म्हणतो, शीची जागा. या ठिकाणी जर आपल्याला कोणी स्पर्श करत असेल, कुरवाळत असेल, तर आपल्याला चांगलं वाटणार का? मुलांचं उत्तर जेव्हा नाही येईल. त्यानंतर आपले लिप्स आहेत, त्याला जर कोणी ओठाला जर कुरवाळत असेल चांगलं वाटणार नाही. मग अशा ठिकाणी जर आपल्याला कोणी कुरवाळत असेल मग आपल्याला चांगलं वाटेल का? नाही. मग अशा पद्धतीचं जर काही आपल्यासोबत तो करण्याचा प्रयत्नात असेल, जसं बा तुला मोबाईल दाखवतो, चल आपण गेम खेळूया, चल, अशा पद्धतीचा हा गेमच असते. आमिष देऊन, गुंगारून, प्रेमाने अशा पद्धतीनं बोलून सुद्धा जर त्यांच्यावर असं संकट जर आणत असतील तर त्या मुलांनी ते हुशार व्हायला पाहिजे. कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना सांगतो. बरोबर. कार्यशाळेच्या माध्यमातून डायरेक्टली ह्या प्रश्नाकडे आम्ही न जाता आम्ही त्यांना संकटाकडे घेऊन जातो. पहिले बा संकट येऊ शकते का? पोरं म्हणते, कोणी हो म्हणते, कोणी नाही म्हणते. मग संकटाची व्याख्या काय? संकट म्हणजे काय रे? तर मग संकट म्हणजे असं की आता मी जिल्हा परिषदेचे जे मुलं मुली आहेत त्यांना खिचडी वगैरे शाळेत भेटते. आता उदाहरण मी एक त्यांना देत असतो की एक खिचडीचा डब्बा आपण घेतलेला आहे, आपण घरी जात आहोत आणि आपल्या मागं कुत्रं लागलं, मग आपल्याला काय आलं? संकट आलं. मग अशा पद्धतीचं संकट जर आपल्यावर आलं तर हे अशा प्रकारचं संकट एकच संकट नाही, मग ते शरीरात येऊ शकते, आपल्या शरीराची हानी होऊ शकते, आपल्याला त्रास होऊ शकते, आपल्याला मानसिक त्रास होऊ शकते. अशा पद्धतीचे संकट जर कोणी आणलेलं असेल तर हे संकट आपल्याला ओळखायचं आहे आणि ओळखून मग काय करायचं आहे? गप्प बसायचं नाही, तिथं आरडाओरडा करायचा आहे, बोलायचं आहे, चिल्लाना आहे, सुरक्षित ठिकाणी जायचं. आपण सेफ प्लेस एक कन्सेप्ट आहे तो पण आपण त्यांना सांगतो. सर्वात पहिला कन्सेप्ट हा सांगतो की असं जर फिलिंग जर चांगलं वाटत नसेल आणि आपल्याला जर हे होत असेल, आपण कुठे जरी असलो तर ओरडायला पाहिजे. सगळ्यात पहिलं काम आहे ओरडायला पाहिजे. दुसरं काम आहे सुरक्षित ठिकाणी जायला पाहिजे. आणि तिसरं आणि महत्वाचं काम आहे की ते जे काही झालेलं असेल ते म्हणजे आपल्या बॉडीगार्डला जाऊन सांगायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट बॉडीगार्डला जर सांगितल्या गेली आणि ते बॉडीगार्ड तो आपले आई बाबा दादा काका जे असतील त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे. आणि अशी जर केलं तर आपण सेफ होऊ. की अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होऊ शकते किंवा असं संकट आपल्याला येऊ शकते, आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे तर पॉईंट त्यांचा आहे, पण त्यांच्यापेक्षाही आई वडिलांना प्रॉब्लेम आहे की जर आपला मुलगा आहे जो हसता आहे, खेळता आहे, उड्या मारत होता, गप्पा करत होता, मस्ती करत होता, पण तो गप्प राहायला लागला. दादा काका मामा आबा आला की तो लपून पाहते. एखादा कोणी ओळखीतलाच आला तरी चुप्प बसते. ऑटोवाल्यासोबत पहिले चांगला बोलत होता, आता तो चांगला बोलत नाही. म्हणजे हे ज्या काही गोष्टी असतात म्हणजे त्याला आपण टिपणं म्हणतो आपल्या भाषेत, त्या गप्प बसणे, न बोलणे, एकांतात राहणे, गांजरडा वाटणे, भीती वाटणे किंवा एखादा आलाशील दचकणे, हे जे प्रकार असतात मुलांमध्ये, हे जर प्रकार त्याच्यासोबत होत असतील तर शंका वाटणे, आईवडिलांनी जागरूक व्हायला पाहिजे की बाबा याबद्दल हा असा का वागत आहे. आणि त्याचा शोध घेण्यासाठी मग त्या मुलाला आपलंसं करावं लागेल, बोलावं लागेल, त्याला काउन्सिलिंग करावं लागेल, सांग बेटा, म्हणजे प्रेमाचे हे ज्याला म्हणतो आपण ते करून त्याला ते जर सांगितलं गेलं तर मुलगा बोलू लागेल. आणि जनरली ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये होत नसल्यामुळे म्हणजे त्यांना विषय सांगितलं न गेल्यामुळे ते मुलं त्यांना धमकी पण देऊ शकतात. समोरचे जे व्यक्ती असते की बाबा तू जर असं केलं ना मी तुला मारून टाकील, तुझ्या पप्पांना मी मारून टाकेल, तुला जर हे बोलला ना तर तुला हे कर, किंवा यामध्ये आमिष पण दिलेलं असते. आता मी एक आपल्या अकोल्यामधले किंवा बरेचसे उदाहरणं आम्ही त्यामध्ये पण सांगतो की 3 मुली ची घटना, आपले जुनी घटना आहे. त्या मुलींना शेजारचा काका चॉकलेटच्या बहाण्यानं बोलावत होता आणि गेमचा बहाणा करत होता. आणि ज्या मुलीचा चिठ्ठीवर नंबर काढायचा त्या मुलीला सांगण्यात येतं की हा गेम आहे. तर गेम कोणता असायचा? त्या मुलीला आतमध्ये नेणार, तिच्या अंगावरचे कपडे काढणार आणि तिच्यासोबत बॅट टच करणार. आणि तिला काय सांगण्यात आलं होतं? हा गेम आहे. परंतु 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, असे 3 मुलीसोबत ते काका त्यांनी अन्याय अत्याचार अशा पद्धतीनं केला. आणि मुलगी ज्या वेळेला आईजवळ गेली, आईला तिनं सांगितलं की सूच्या ठिकाणी दुखत आहे बुवा. अक्षरशः त्यांचं जे सूची जागा होती त्या ठिकाणी निकरवर रक्ताचे डाग दिसले आईला. आईनं पाहिलं हे काय झालं. मग आईनं विचारलं की बाबा हे कसं काय झालं. नाही म्हणे मी गेम खेळली. तरी सुद्धा मुलगी बोलायला तयार नाही तिच्यासोबत. नाही म्हणे, कारण काकाने काय सांगितलं होतं तो गेम आहे. मग कसा गेम आहे, काय आहे, तर जागतिक आईनं तिला विचारलं, विश्वासात घेऊन ती अगदी ते बोलली. तर हे मुलं कसे असतात, हे मुलं बोलत नाही. तर यांना बोलतं करण्याचं जे काम आहे हे बॉडीगार्ड आहे ना, त्यानं आपलं सुद्धा त्यामध्ये कर्तव्य असणार आहे की ते सगळं त्यांच्याकडून वधून घेणं. आता त्यासाठी आता सध्या तुम्ही जे म्हटले संवादाचा विषय मुलांमध्ये नाही आहे. आता मी त्यांना एक टास्क देत असतो आम्ही की आजपासून मुलांनो, पोरं हो, आजपासून आपण होमवर्क करायचं नाही. हे कसं काय होईल बा, होमवर्क तर केलं पाहिजे. पण मी त्यांना हे सांगतो, जोपर्यंत घरी जायचं मम्मीला बोलायचं मम्मी कम इन, पप्पा कम हिअर. मम्मी पप्पांना जवळ बसवायचं. जवळ बसवल्यानंतर आपल्यासोबत
आपलं होमवर्क त्यांना द्यायचं. हं. पोटं माय माय असं कसं द्यायचं त्यांना होमवर्क, तर त्यांना कसं द्यायचं, तर आपल्यासोबत ज्या काही गोष्टी झाल्या असतील सकाळपासून हां. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या. मम्मी मी आज उठलो होतो, हां. मग शाळेत गेलो होतो, ऑटोवाला भेटला होता, काकानं मला रामराम केला, मग बाय केला, मग चॉकलेट खाल्ले, मग भजे खाल्ले, जनगण मन झालं, मॅडमनी मला शाबासकी दिली, मग माझ्या वर्गातला मुलगा ना मला हे करत त्याला मी एक कुचका लावला. म्हणजे ज्या काही दिवसभर जेवढ्या होतील त्या त्या सगळ्या 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 सांगायच्या. गोष्टी सांगितल्या. मग म्हणजे काय? यांचं होमवर्क झाला. जसं काही मुलांना जसे शाळेतले शिक्षक होमवर्क देतात तसे मुलाने, हां. म्हणजे आता पालकांना आणि आई वडिलांना वेळ नाहीये, हां. म्हणून मग आम्ही आता ते उलटा फ्लो चालू केला की मुलांनी आई वडिलांचं म्हणजे होमवर्क घ्यावं. होमवर्क घ्यायचा. आणि होमवर्क कोणतं, तर बॉडीगार्डची जी संकल्पना आपण सांगितली ती सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणे हे मुलांचं होमवर्क, पालकांनी ऐकणे हे पालकांचं होमवर्क. हां. जेणेकरून मुलांचं होमवर्क झाल्यानंतर पालकांनी त्यांना म्हणावं, बाबा तुझं होमवर्क मी ऐकलं, आता तुझं होमवर्क तू कर. तर मुलांनो, तुमच्या लक्षात आलंय ना की पोलीस काकांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. तर हा होमवर्क तुम्हाला तुमच्या पालकांना द्यायचा आहे बरं का. आणि तो होमवर्क पालकांना, तुमच्या आईबाबांना कशा प्रकारे द्यायचा कळतंय ना तुम्हाला. चला तर मग आजपासून होमवर्क देणं सुरू. आणि हो, जसं पोलीस काकांनी सांगितलं तसं करायचं आहे बरं का. गप्प बसायचं नाही. आणि दुसरी गोष्ट जी त्यांनी सांगितली की तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती तर अजिबात विसरायचं नाही की तुमचा जो बॉडीगार्ड आहे, बॉडीगार्ड म्हणजेच त्यांनी सांगितलंच, आई, बाबा, आजी, आजोबा यांना तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची आहे. तर कराल ना नक्की? ज्यावेळेला बॉडीगार्ड नावाची संकल्पना आम्ही त्यांना सांगतो की आपण डेअरिंग करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, तर त्यासाठी यांच्या हे जे बच्चा पार्टी आहे यांना शिवा लय आवडते. आणि ज्यावेळेला आम्ही वर्कशॉपला जातो, काय रे शिवा कोण कोण पाहिजे, सगळे पोरं हात वर करतात. आणि मग त्याला विचारतो, का रे बाबा शिवाचा फेमस डायलॉग कोणता आहे रे. हां, हां. ते म्हणतात, सर बच्चा नाही काही ना अंकल, शिवा नाम आहे मेरा. म्हणजे अच्छा. शिवाचं जे त्यांच्या डोक्यात आहे, शिवा हा बालकांचा एक प्रेरणास्थान म्हणून आम्ही त्याला डेव्हलप करतो. हां. कारण कोणत्याही संकटावर मात करण्याचं काम कार्टूनच्या माध्यमातून का होईना पण शिवा करत असतो. आणि मुलांमध्ये जर तो शिवा रुजवला गेला की मी लहान आहे पण मी पण शिवासारखा काहीही संकटावर मात करू शकतो, कोणतंही संकट आलं तर मी पेलू शकतो, मी पण शिवा आहे, अशा पद्धतीचं त्यांना डेव्हलप आपण करण्यासाठी त्यांनी सुद्धा शिवा व्हावं, म्हणजे सक्षम व्हावं, अशी एक संकल्पना आपण त्यांच्यामध्ये रुजवतो. आणि त्यानंतर मग पोलीस जे आहेत, अकोला पोलीस आहेत, किंवा पोलिसांसोबत संवाद साधावा आपण. मग त्यासाठी हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता. त्यासाठी 1098 नंबर हा सर्वात महत्त्वाचा नंबर आहे. प्रत्येक शाळा कॉलेजवर तो लावण्यात आलेला आहे. त्यामध्ये 112 नंबर जो आहे शाळा कॉलेजमध्ये लावण्यात आलेला आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही पोलीस काका दिदी, म्हणजे आमचे पोलीसवाले जे असतात ना, ते पोलीस काका आणि पोलीस दिदी म्हणून त्या ठिकाणी जातात, त्यांच्यासोबत लहान मुलांसोबत संवाद साधतात. आणि बालक जे आहेत म्हणजे कोणतं ज्याचं वय 18 पेक्षा कमी आहे, ते सर्व बालक आहेत, मुलगा असो की मुलगी असो. म्हणजे बच्चा नाही काही ना अंकल, शिवा नाम आहे मेरा, एवढं पुरं चालणार नाही तर एक दुंगा, अशा पद्धतीनं त्यांना डेअरिंग करावी अशी अपेक्षित आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आज तुम्ही शिकलात बरं का. तुमचं शरीर तुमचं आहे आणि तुमची सुरक्षा तुमचा अधिकार आहे. आणि कधी काही चुकीचं वाटलं तर से नो, है ना. नो म्हणत आपल्याला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि बॉडीगार्डला सगळं आपल्याला सांगायचं आहे. सर, मला एक विचारायचं आहे की तुम्ही पालकांना काय संदेश द्याल 2 ओळीत? पालकांसाठी तर एक महत्त्वाचा संदेश असा आहे की त्यांनी सजग व्हावं, बालकांचं बालपण हिरवून न जाता त्यांना सुरक्षित कशा पद्धतीनं प्रदान करता येईल, सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा. आणि झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसांना तुम्ही रिपोर्ट द्या, अशी माझी सर्वांना विनंती आहे. कारण लहान मुलांचं बालपण हिरवल्यासारखं होते, पण असा अन्याय अत्याचार झालेला असेल तर समाजामध्ये माझी बदनामी होईल, हे बाजूला ठेवून मुलावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्या विरोधात आपण आवाज उठवा, एवढंच माझं सांगायचं आहे. सर, मला असं विचारायचं तुम्हाला फार महत्त्वाचा प्रश्न की ज्या मुलांचा आत्मविश्वास कुठेतरी ढळलेला आहे, कमी झालेला आहे, तर त्यांचा आत्मविश्वास पुन्हा आणण्यासाठी काय करता येईल? काउन्सिलिंगचं जे आहे समुपदेशन हे महत्त्वाचं आहे. एखादी चूक जर झालेली असेल त्या मुलाची, तर ते चूक झाल्यामुळे काय करतात, समजा एखाद्याला म्हटलं तू स्टेजवर उभा राहा आणि त्याला स्टेजवरची मुलं जर हसले तर डबल स्टेजवर तो जात नाही, मुलं हसले म्हणून तो जात. भीती कशा पद्धतीची आहे पाहावी आणि समुपदेशन जास्तीत जास्त महत्त्वाचं ठरते. विशेष करून ज्यांच्यासोबत त्यांचं पटते त्यांनी समुपदेशन केलं तर फारच चांगलं. तर गोपाल मुकुंदे सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही आपल्या सगळ्या या बालदोस्तांना केलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आज बऱ्याच गोष्टी ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकलेत. स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि आपल्या बॉडीगार्डला कसा होमवर्क द्यायचा हे सुद्धा ते आज शिकले आहेत. काय मित्रांनो, शिकलात ना? तर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली ही बच्चे कंपनी शिकलेली आहे. आणि शिवा
जसं म्हटलेलं आहे तर ते कॅरेक्टर त्यांच्या लक्षात आहे आणि बस तर आजपासून सुरक्षेप्रती ते जागरूक राहतील. तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे हे विसरू नका. तर सर धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या मुलांना छान मार्गदर्शन केलं. अकोला आकाशवाणीतर्फे तुमचे आभार मानते मी.